अरे गली बोळा मध्ये पुढारी इथं पण एक नाही कामाचं. गली बोळा विचार करतोय पुढारी इथं पण एक नाही कोण बोलतोय? कामाचं. बरोबर मीच बोलतोय. तुमच्या आतला आवाज. झटणार जागा आहेस ना? पण नुसतं जागा राहून काय केलं? या नेत्याच्या मागे तर कधी या पक्षाच्या मागे उत्तम मेंढरासारखं फटफटत गेलो, पण आत्मसन्मान कधी जागा झालाच नाही. तुझी अवस्था तूच करून घेतली आहे. म्हणून रसातळाला जाऊन आज एक वंचित घटक बनून राहिला आहे. ज्यांच्यासाठी रक्त आटून निवडून आणलं आज ते तुझ्याकडे भुंकूनही बघत नाही. शेवटी तू एक वंचित आहे, एक वंचित घटक. पण आता घाबरायचं कारण नाही. याच सर्व वंचित घटकांना एकत्र घेऊन आपले बाळासाहेब, हो आपलेच बाळासाहेब आंबेडकर तुझ्यासारखे असंख्य घटकांना एकत्र करून संसदेकडे निघाले आहे. चल त्यांच्यासोबत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जोपर्यंत इथला वंचित घटक संसदेत जात नाही तोपर्यंत इथल्या वंचित घटकांचा विकास होणार नाही. पण काय ऐकलंच नाही. संसदेच्या प्रांगणातला संसदेकडे बोट केलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तेच सांगतोय. पण तू काय केलं? कधी साधा जय भीमही केला नाही. जय भीम म्हणजे जातीचा गवगवा नाही.